नमस्कार मित्रांनो, आज आपण गव्हर्नमेंटच्या एका अशा स्कीम बद्दल बोलणार आहोत जी स्कीम आल्यानंतर खूप जास्त चर्चेमध्ये होती। 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्कीमची सुरुवात केली बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत। आपण बोलत आहोत सुकन्या समृद्धी योजनेबद्दल। ही योजना विशेषतः मुलींच्या भविष्यासाठी सरकारने आणलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण ही योजना कशा पद्धतीने वर्क करते, या योजनेसाठी पात्रता काय असली पाहिजे, फीचर्स बेनिफिट काय आहेत या योजनेचे, तुम्हाला व्याज कशा पद्धतीने मिळणार आहे आणि तुम्ही पैसे कशा पद्धतीने भरू शकता आणि अकाउंट कसे ओपन करू शकता याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच एज्युकेशनल व्हिडिओ नेहमी बघायला मिळतील। चला तर मग सुकन्या समृद्धी योजना काय आहे याच्या बेसिक गोष्टी आपण जाणून घेऊया। बेसिकली सरकारचे उद्दिष्ट आहे की मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नासाठी एक आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून ही योजना सुरू केलेली आहे। जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल किंवा गार्डियन असाल तर तुम्ही ही योजना घेऊ शकता आणि मुलीचे वय 21 वर्ष झाल्यानंतर म्हणजे अकाउंट ओपनिंग नंतर 21 वर्ष झाल्यानंतर ही गुंतवणूक तुम्ही परत घेऊ शकता। जर मुलीचे लग्न 21 वर्षाच्या अगोदर झाले तरीही या योजनेतून तुम्ही पैसे काढू शकता। सध्या या योजनेमध्ये सरकारने 8% एवढा इंटरेस्ट रेट दिला आहे, म्हणजेच ही योजना जर तुम्ही घेतली तर तुम्हाला 8% इयरली एवढा रिटर्न्स या योजनेतून मिळू शकतो। आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एलिजिबिलिटी काय असणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला मुलगी जन्माला आल्यानंतर 10 वर्षापर्यंत त्या मुलगीचे अकाउंट ओपन करता येते। म्हणजेच मुलगी जन्माला आल्यानंतर 10 वर्षाची होईपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। पण एक गोष्ट तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे, एका फॅमिलीसाठी जास्तीत जास्त 2 अकाउंट तुम्ही ओपन करू शकता। म्हणजे जर तुम्हाला एक मुलगी असेल आणि दुसरी मुलगी झाली तर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। एका मुलगीसाठी एकच अकाउंट ओपन करायचं आहे। पण कधी कधी कसं होतं, आपल्याला एक मुलगी होते आणि नंतर जुळ्या मुलींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, अशा वेळी तुम्ही तिन्ही मुलींची अकाउंट ओपन करू शकता। पण समजा पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली आणि तिसरीही मुलगी जर झाली तर तिसऱ्या मुलीसाठी तुम्ही ही योजना नाही घेऊ शकत। पहिल्या 2 मुलींसाठी ऑलरेडी तुम्ही योजना घेतली असेल तर तिसऱ्या मुलगीला ही योजना लागू होणार नाही। आता तुम्हाला प्रश्न पडेल, जर तुम्ही एखादी मुलगी दत्तक घेतली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुलगी झाली तर ती दत्तक मुलगी या योजनेसाठी पात्र आहे का? तर तुम्ही दत्तक मुलीसाठी पण ही योजना घेऊ शकता, पण तुमचे कागदपत्रे त्या दत्तक मुलीला घेतलेली जी काही डॉक्युमेंटेशन आहेत ती तुमच्याकडे प्रॉपर कायदेशीर असली पाहिजेत। दुसरी गोष्ट, मुलीचे कायदेशीर पालक म्हणजे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट सगळे अवेलेबल आहेत असे पालक या योजनेसाठी पात्र आहेत। आता आपण या योजनेची वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे काय आहेत याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया। 2018 पासून 2021 पर्यंत या योजनेचा लाभ जवळपास 1,42,73,910 लोकांनी घेतलेला आहे। म्हणजे एवढे अकाउंट या योजनेत ओपन झालेले आहे। आता तुम्ही म्हणाल की मिनिमम इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट काय आहे? तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अकाउंट ओपन करता तेव्हा मिनिमम अमाउंट ही 250 रुपये वार्षिक एवढी आहे आणि मॅक्सिमम 1.5 लाखापर्यंत तुम्ही या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा एक पालक म्हणून तुम्ही या योजनेचा लाभ घेता तेव्हा मिनिमम 15 वर्षे तुम्हाला कमीत कमी अमाउंट जी 250 रुपये प्रति वर्ष आहे ती भरायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतरची जी वर्ष राहिलेली असतात त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळत राहतं। पण अजून एक प्रश्न मनात येतो, जर एखाद्या पालकांनी ही योजना घेतली आणि मॅच्युरिटीच्या अगोदर त्या पालकांना काहीतरी झालं तर एकतर ती योजना बंद होणार किंवा मुलगी मॅच्युअर होईपर्यंत म्हणजेच 21 वर्षाची होईपर्यंत ती योजना सुरू राहणार आणि त्याच्यावर व्याज तुम्हाला मिळत राहणार आणि त्याच्यानंतर तुम्ही ती जी रक्कम आहे ती परत घेऊ शकता। जर तुम्ही या योजनेमध्ये पैसे भरण्यासाठी सक्षम नसाल तरीही हीच कंडिशन आहे, एकतर ती बंद होणार किंवा 21 वर्षापर्यंत त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळत राहणार जेवढे पैसे तुम्ही भरलेत तेवढे। पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, जर आम्हाला इमर्जन्सीसाठी पैसे काढायचे असतील तर काय? त्याच्यासाठी पण उपाय आहे। जर मुलगी 10वी उत्तीर्ण झाली किंवा त्याच्या अगोदर तिचे लग्न झाले नसेल तर 18 वर्षापर्यंत तुम्ही 50% अमाउंट त्यातून काढू शकता। पण मुलगी 18 वर्षाचं होणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्याच्या अगोदर तुम्ही या योजनेतून कुठलीही रक्कम काढू शकत नाही। आता या योजनेचा अजून एक लाभ असा आहे की भारतात कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही बँकेत जर तुम्ही ही योजना सुरू केली असेल तर त्याचं ट्रान्सफर तुम्ही इझिली करू शकता। म्हणजे एखादं कुटुंब मुंबईत राहतंय आणि त्यांना दिल्लीला शिफ्ट करायचं आहे तर मुंबईतल्या पोस्ट ऑफिसमधनं किंवा बँकमधून तुम्ही सहजपणे ही जी योजना आहे ती तुमच्या शहरामध्ये ट्रान्सफर करू शकता। आणि ही योजना सोवेरियन गॅरंटी बरोबर येते, म्हणजेच
पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये काही घोटाळा झाला किंवा ते बंद पडले तरी तुमच्या ठेवी आणि तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित राहणार आहे। तसेच सुकन्या समृद्धी योजना ह्या अकाउंटवर तुम्हाला कंपाऊंडेड इंटरेस्ट मिळणार आहे वार्षिकरित्या, त्यामुळे हाही एक फायदाच आहे। आता आपला व्हिडिओ या गोष्टीवर येतो की हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, टॅक्सचे कॅल्क्युलेशन किंवा इंटरेस्टचे कॅल्क्युलेशन, हे कशा पद्धतीने करायचे आहेत। आता आपण येतो पुढच्या गोष्टीवर, म्हणजेच हा जो मिळणारा इंटरेस्ट आहे तो आपल्याला कशा पद्धतीने या योजनेतनं मिळणार आहे। गव्हर्नमेंटने जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा इंटरेस्ट रेट 7.6 इतका होता, पण आता तो इंटरेस्ट रेट 8% वर गेलेला आहे। म्हणून तुम्हाला आता जर ही योजना घ्यायची असेल किंवा आता जर तुम्हाला मुलगी झाली आणि तुम्ही या योजनेत सहभागी होता तर तुम्हाला 8% इयरली रिटर्न्स मिळत राहतील। सुकन्या समृद्धी योजना ह्या खात्यावरचा जो काही इंटरेस्ट असतो तो गव्हर्नमेंट डिसाइडेड असतो। एप्रिल ते जून 2023 मध्ये गव्हर्नमेंटने हा इंटरेस्ट रेट 8% इतका ठेवलेला आहे। तसेच हा इंटरेस्ट रेट जानेवारी ते मार्च या दरम्यान 7.6 इतका होता, म्हणजेच या क्वार्टरमध्ये हा रेट वाढवण्यात आलेला आहे। आता आपण वेगवेगळ्या उदाहरणातून तुम्हाला कशा पद्धतीने हा व्याजदर मिळणार आहे याचे काही कॅल्क्युलेशन्स बघूया। हे कॅल्क्युलेशन बघण्यासाठी तुम्ही ग्रोचा वापर करू शकता, ज्याच्यावर सुकन्या समृद्धी कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी बघू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इंटरेस्ट रेट आपल्याला किती मिळणार याचे जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर ग्रोच्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता, जी डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक स्क्रीन ओपन होईल, जिथे तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेटर बघायला मिळेल। आता सुरुवातीच्या एक्झाम्पलमध्ये आपण 10,000 रुपये इयरली भरतोय या योजनेमध्ये, असं आपण गृहीत धरूया। तर 10,000 रुपये मी इथे अमाऊंट टाकलेली आहे आणि मुलगीचं वय 1 वर्ष कंप्लीट झालंय असं आपण इथे गृहीत धरतोय। 1 वर्ष आपण एज पण इथे दाखवलेला आहे, स्टार्टिंग पिरियड 2021 चा दाखवलेला आहे आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू किती मिळणार आहे याचं जर तुम्ही इथे बघितलं तर 4,48,969 रुपये एवढी अमाऊंट तुम्हाला ही योजना पूर्णपणे कंप्लीट केल्यानंतर मिळू शकते। आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण अमाऊंट जी आहे इयरली इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट ती 50,000 रुपये इथे करूया। त्यामुळे इथे आपण काय करू, 10,000 ची व्हॅल्यू चेंज करून 50,000 रुपये करूया। 50,000 केल्यानंतर आपल्याला मॅच्युरिटी व्हॅल्यू किती मिळणार आहे याचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं तर साधारण 22,44,845 रुपये इतकी अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट जो आहे तो किती चांगल्या पद्धतीने या योजनेमध्ये काम करतो हे तुम्हाला बघायला मिळतं। आता आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये पूर्णच्या पूर्ण 1.5 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करतायत, जी मॅक्सिमम अमाऊंट आहे या योजनेची, ती जर आपण टाकली तर आपल्याला मॅच्युरिटी व्हॅल्यू किती मिळणार याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करूया। त्यामुळे इयरली इन्व्हेस्टमेंट मी इथे 1.5 लाख रुपये करतोय, म्हणजेच पूर्णच्या पूर्ण 1.5 लाख रुपये इथे मी इन्व्हेस्ट करतोय। आणि जर मॅच्युरिटी व्हॅल्यू आपण बघितली तर 67,34,434 इतकी अमाऊंट तुम्हाला 2042 इतक्या साली, म्हणजे तुमची मुलगी जेव्हा 21 वर्षाची होईल त्यावेळेला एवढी अमाऊंट तुम्हाला ही मिळू शकते। म्हणजे 8% इयरली इंटरेस्ट तुम्हाला जो मिळतोय त्याच्यावर तुम्हाला चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा इथे बघायला मिळू शकतो। आता आपण बघूया सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट तुम्ही कशा पद्धतीने ओपन करू शकता। तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल किंवा सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या ज्या बँक आहेत ज्यांना गव्हर्नमेंटने ही परमिशन दिली आहे अशा बँकमध्ये जाऊन तुम्ही ही योजना सुरू करू शकता किंवा तिथे तुमचे अकाउंट ओपन करू शकता। ऑनलाईन सुविधा अजून याच्यासाठी ओपन केलेली नाहीये, त्यामुळे ऑनलाईन हे अकाउंट तुम्ही ओपन करू शकत नाही। तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये किंवा संबंधित बँकेमध्ये जाऊनच ही प्रोसेस कंप्लीट करावी लागेल। आता कशा पद्धतीने तुम्हाला हे अकाउंट ओपन करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगतो। तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही जाऊ शकता। तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म SSA1 हा त्यांच्याकडून मागून घ्यायचा आहे। त्या फॉर्म मध्ये सगळी माहिती भरायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अकाउंट ओपन करू शकता। हे फॉर्म तुम्ही RBIच्या वेबसाईटवरनं किंवा संबंधित पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवरनं पण डाउनलोड करू शकता। RBIच्या वेबसाईटची लिंक आणि पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवर क्लिक करून ते फॉर्म डाउनलोड करू शकता, फॉर्म भरू शकता आणि परत बँकेत जाऊन सबमिट करून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता हे अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कागदपत्राची गरज आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मुलीच्या जन्माचा दाखला तुम्हाला दिला पाहिजे। त्याच्यानंतर पालकांचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे, म्हणजे तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी देऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला पत्ता तुमचा जिथे आहे त्याचं ॲड्रेस प्रूफ ज्याला आपण म्हणतो ते द्यावं लागणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही लाईट बिल देऊ शकता किंवा गॅसचं बिल पण देऊ शकता ज्याच्यावर तुमचा ॲड्रेस लिहिलेला असतो। आता पहिली अमाऊंट तुम्ही जर डिपॉझिट करणार आहात तुमच्या या अकाउंटमध्ये तर तुम्ही रोख रकमेचा वापर करू शकता, चेकचा वापर करू शकता, डिमांड ड्राफ्टचा वापर करू शकता आणि सगळ्यात इझी म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुम्ही
तुम्ही हे पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंट बद्दल आपण थोड्या वेळानंतर चर्चा करू, पण सगळ्या गोष्टी सबमिट केल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट सगळे सबमिट केल्यानंतर बँकेला काही दिवसांचा वेळ द्यावा लागतो, कारण बँक व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करते. एकदा व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर बँक तुम्हाला एक पासबुक देते ज्याच्यावर तुम्ही सगळ्या एंट्रीज बघू शकता. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की ऑनलाईन पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लागेल. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे IPPB, इंडियन पोस्ट पेमेंट बँक. हे ऍप्लिकेशन तुम्ही गुगल ॲप स्टोअरवरनं किंवा ॲपल ॲप स्टोअरवरनं पण डाउनलोड करू शकता, ज्याचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेत. एकदा तुमचं अकाउंट ओपन झालं तर तुम्ही तुमची इच्छित रक्कम तुमच्या चालू अकाउंटवरून या IPPBच्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकता, तेही इझिली. आता ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला DOP म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ पोस्ट या प्रोडक्टमध्ये SSY अकाउंट या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला तुमचा कस्टमर ID SSY अकाउंटचा नंबर एंटर करायचा आहे, जो तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर साइन इन करताना तयार होताना दिसतो. तोच नंबर तुम्हाला इथे वापरायचा आहे. एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इच्छित रक्कम म्हणजे जेवढी रक्कम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती रक्कम आणि त्याला टाइम पिरियड कुठला देणार आहात हा सिलेक्ट करायचा आहे. ते सगळे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन पर्यंत वाट बघायची आहे. एकदा कन्फर्मेशनचा मेसेज आला की तुमचं पेमेंट कंप्लीट होऊन जाईल, पेमेंटची प्रोसेस कंप्लीट होईल आणि तुमचे नेक्स्ट शेड्यूल जे असतील, पेमेंटचे जे शेड्यूल असेल ते पूर्ण तिथे कंप्लीट केले जाईल. अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये अकाउंट ओपन करून तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता आणि चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता मी तुम्हाला या योजनेबद्दलचा आणखी एक फायदा सांगणार आहे, तो म्हणजे टॅक्स रिलेटेड फायदा काय असणार आहे ते. या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही स्कीम EEE या गुंतवणुकीच्या अंडर येते. म्हणजेच तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर, प्रिन्सिपल अमाउंटवर, मॅच्युरिटीच्या अमाउंटवर आणि जो काही तुम्ही इंटरेस्ट कमवताय त्याच्यावर सूट मिळणार आहे. म्हणजेच 1.5 लाखापर्यंत तुम्ही या योजनेअंतर्गत इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळवू शकता. म्हणजेच तुमचे 50,000 रुपयेपर्यंत या योजनेमध्ये वाचू शकतात इन्कम टॅक्स मध्ये. आता तुम्ही इथे म्हणाल की जर मला 2 मुली आहेत आणि माझ्या 2 मुलींचे 2 वेगवेगळे सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट आहेत, तर मला 3 लाखापर्यंत बेनिफिट मिळेल का हो? तर याचं उत्तर आहे नाही. 2 वेगवेगळ्या अकाउंट जरी असले तरी तुम्हाला 1.5 लाखापर्यंतच टॅक्स बेनिफिट या योजनेअंतर्गत मिळणार आहे. मग तुम्ही विचार कराल की मी फिक्स डिपॉझिट मध्ये, स्टॉक्स मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये पैसे का इन्व्हेस्ट करू नये? तर त्यासाठी आपण PPF ही योजना SSY या योजनेबरोबर कंपेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळेल या दोन्ही योजनेचा काय फायदा आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याचे बेनिफिट्स घेऊ शकता. आता तसं जर बघायला गेलं तर PPF आणि SSY या दोन्ही योजना वेल्थ बिल्डिंग साठी बनवलेल्या आहेत. म्हणजे वेल्थ क्रिएशन साठी तुम्ही या योजनेचा वापर करू शकता. पण PPF योजना कुणीही ओपन करू शकतो. SSY योजना फक्त मुलींसाठी बनवली गेलेली योजना आहे. दोन्ही योजनेला तुम्हाला EEE टॅक्स बेनिफिट मिळतं, म्हणजे 1.5 लाखापर्यंतचा तुमचा टॅक्स वाचू शकतो. पण इथे लक्षात घेण्यासाठी की एक अशी गोष्ट आहे, SSY योजना 8% वार्षिक इंटरेस्ट तुम्हाला देते. PPF योजना फक्त 7.10% वार्षिक रिटर्न तुम्हाला जनरेट करून देते. त्यामुळे SSY योजना ही थोडीशी सर ठरते PPF योजनेपेक्षा. दुसरा एक फरक असा आहे की PPF योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे जर काढायचे असतील तर तुम्हाला 5 वर्ष थांबावं लागतं. पण SSY या योजनेमध्ये तुम्ही मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत किंवा ती 10वी कंप्लीट होईपर्यंत, 10वी उत्तीर्ण होईपर्यंत थांबावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही SSY योजनेतनं पैसे काढू शकता. शिवाय PPF योजनेमध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधा दिली जाते, जी सुविधा तुम्हाला SSY या योजनेमध्ये नाही मिळत. शेवट एवढंच आहे की दोन्हीही योजनेचे आपापले फायदे आहेत. सुकन्या समृद्धी योजनेचं उद्दिष्ट एवढंच आहे की ती फक्त मुलीच्या भविष्यासाठी आणलेली एक योजना आहे. तसेच या दोन्ही योजना ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत, त्यामुळे याला तुम्ही लो रिस्क इन्व्हेस्टमेंट ही म्हणू शकता. शेवटी आम्ही एवढंच सांगू शकतो की सुकन्या समृद्धी योजना म्हणजे तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठीचा एक स्मार्ट मार्ग आहे. ही योजना सोव्हरियन गॅरंटीद्वारे बॅक केलेली आहे. म्हणजेच गव्हर्नमेंटनं पूर्णपणे या योजनेला बॅक केलेला आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा इंटरेस्ट जो आहे तो गॅरंटीड इथे मिळणार आहे. तसेच या योजनेला EEE हा दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला टॅक्स बेनिफिट ही चांगले मिळणार आहेत. मुलीसाठी आणि मुलीच्या पालकांसाठी या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे खूप सारे फायदे करून देणारे आहेत. तसेच जर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला त्याच्यावर कंपाऊंडेड इंटरेस्ट ही मिळतो, म्हणजे तिथेही तुमचा फायदा होतो. अशा पद्धतीने या योजनेमध्ये इन्व्हेस्ट
इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य, तिचं शिक्षण, तिचं लग्न आणि भविष्यात येणारी जी काही महागाई आहे त्यानुसार डील करू शकता आणि या इन्व्हेस्टमेंटचा लाभ घेऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल आणि आवडला असेल तर एक थम्स अप देऊन आम्हाला एनकरेज करा. शिवाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ सर्व लोक घेऊ शकतील. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.